श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 3. जन्मेजयाचे सर्पसत्र. दुष्यंत शकुंतला आख्यान. ऐका. जन्मेजय राजाने सर्पयज्ञाला आरंभ केला तेव्हा ब्राह्मणाच्या मंत्रसामर्थ्याने हजारो अजगर, दुतोंडी, गांडूळ, फोपसे, कवडे, किरडे, धामण्या, डोंब इत्यादी अनेक जातीचे महान असे विखार त्या यज्ञकुंडात येऊन पडू लागले. त्यामुळे नागलोकी एकसारखा आकांत चालला. म्हणून वासुकीने आपली बहीण जरत्कारी हिचा पुत्र आस्तिक याची प्रार्थना करून त्यास जन्मेजयाकडे पाठविले. त्याने जन्मेजयाची व तेथे जमलेल्या ऋषीमुनींची पुष्कळ स्तुती केली आणि यज्ञ समाप्त करण्यास सांगितले. परंतु जन्मेजय म्हणाला की ज्या शत्रूच्या नाशासाठी मी यज्ञ केला तो तक्षक या कुंडात येऊन पडल्या वाचून माझे समाधान होणार नाही. नंतर तक्षक आणण्याकरिता जन्मेजय ब्राह्मणास घाई करू लागला. तेव्हा ब्राह्मणांनी अंतर्ज्ञानाने जाणले की तक्षक सध्या इंद्राकडे गेला आहे. इंद्राने तक्षकाच्या दुष्टपणाबद्दल त्याची पुष्कळ निंदा केली, पण शेवटी तो शरण आल्यामुळे श्रीव्यासाच्या उपदेशानुसार परोपकार हेच पुण्य व परपीडा हेच महत्पाप असे जाणून इंद्राने त्यास अभयवचन दिले. शेवटी राजाने इंद्रासह तक्षक येवो असा मंत्र ब्राह्मणास म्हणावयास सांगितला. तो मंत्र म्हणताच इंद्र तक्षकासह तेथे आला, परंतु आस्तिक ऋषीच्या मंत्रसामर्थ्याने तो कुंडात पडेना. तेव्हा ब्राह्मणांनी जन्मेजयास असे सांगितले की आस्तिकाचे स्वागत केल्याशिवाय हे कार्य होणार नाही. तेव्हा राजाने आस्तिकाला योग्य स्थानी बसून तो मागशील ते देतो असे सांगितले. तेव्हा आस्तिक म्हणाला की राजा, मला दुसरे काही नको. हा यज्ञ करून तू अर्जुन, अभिमन्यू यांच्याप्रमाणेच महान कीर्तिमान झालास, तेव्हा आता हा यज्ञ पुरा करू. राजाने सांगितले की ज्या तक्षकाकरिता मी असंख्य सर्पांचा नाश केला त्या तक्षकाचा नाश झाल्याशिवाय हा यज्ञ संपविता येत नाही. शेवटी आस्तिकाने राजाची निरनिराळ्या रीतीने समजूत घातल्यावर राजाने यज्ञ समाप्त केला. त्यामुळे नागलोकी सर्वांना आनंद झाला. तेव्हापासून आस्तिक असा शब्द ऐकताच सर्पाने पुढे जाऊ नये अशी मर्यादा सर्पांनी घालून घेतली. ती ते अद्याप चालवितात. आस्तिकाने त्यावेळी आपल्या पूर्वजांचे मोठे गुणवर्णन केले ते ऐकून त्यांचा सर्व वृत्तांत ऐकावा असा हेतू जन्मेजय राजाच्या मनात उत्पन्न झाला. तोच तेथे श्री व्यासमुनी प्रकट होऊन त्यांनी आपला शिष्य वंशपायन यास जन्मेजयाला संपूर्ण इतिहास सांगण्याची आज्ञा केली. याप्रमाणे विचार ठरल्यावर मोठमोठे राजे, ऋषी वगैरे सर्व लोक एकत्र बसले व वंशपायनाने भारत इतिहास सांगण्याची सुरुवात केली. तो म्हणाला की राजा जन्मेजया चैद्य देशाचा वसू या नावाचा एक राजा होता. त्याने आपल्या तपाच्या जोरावर इंद्राची कृपा संपादन केली व मृत्यूलोकीचे सार्वभौम पद मागितले. इंद्राने त्याची तपश्चर्या पाहून त्यास त्याच्या इच्छेप्रमाणे वर दिला. तेव्हा राजाने त्याच्या नावाने तात्काळ ध्वज उभारला. तो वर्षाचा पहिला दिवस होता. त्या दिवसापासून गुढी उभारण्याची वहिवाट सुरू झाली आहे. या राजाने प्रजेचे चांगल्याप्रमाणे रक्षण केले म्हणून त्याला उपरिचर असे नाव मिळाले. या राजाच्या वसुपती नगरीजवळ शक्तिमती नावाची एक नदी होती. त्या नदीजवळ कालाह नावाचा एक पर्वत होता. त्याला तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊन त्याने तिला अडवून धरले. त्यामुळे शहरात पाण्याचा दुष्काळ पडला. हे जाणून उपरिचर राजाने शिकारीच्या हेतूने जाऊन लाथ मारून तो पर्वत फोडला व प्रवाह चालू केला. त्या नदीला त्या पर्वतापासून एक मुलगा व एक मुलगी झाली. तिने ती मुले राजास दिली. राजाने त्या मुलास सेनापतीचा अधिकार दिला व मुलगी फारच सुंदर असल्याने त्याने तिच्याशी लग्न केले. तिचे नाव गिरिका असे होते. पुढे तो राजा एकदा एकटाच शिकारीसाठी वनात गेला असता त्याला तिची व सुरत समयाची आठवण होऊन त्यांचे रेत गळले. ते त्याने द्रोणात घालून शेनपक्षाच्या चोचीत दिले व त्यास असे सांगितले की माझी स्त्री ऋतुस्नानात आहे, तिच्याजवळ दे. परंतु वाटेत इतर पक्षांनी शेनपक्षाशी दांडगाई करून ते सांडले. ते खाली नदी होती त्या नदीत पडले व ते एका मच्छीने गिळले. त्यापासून तिला गर्भ राहिला. त्या मासळीस एका कोळ्याने धरले व तिला कापताच त्यातून एक मुलगा व एक मुलगी निघाली. ती त्याने उपरिचर राजास दिली. राजाने त्या मुलास स्वतःजवळ ठेवले व मुलगी परत केली. ती मुलगी कोळ्याच्या आज्ञेवरून यमुना नदीवर नौका चालविण्याचे काम करीत असे. तिचे नाव मत्स्यगंधा, तिला सत्यवती असेही म्हणतात. एके दिवशी पराशर ऋषी त्या ठिकाणी आला. त्याला सत्यवती नावेत बसून पलीकडे नेत होती. तेव्हा तिला पाहून तो मोहित झाला. तिने अनुकूल व्हावे म्हणून तो तिला विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली की विपरीत गोष्ट करण्यास मी कशी तयार होणार? मी अद्यापी अविवाहित स्त्री आहे. ही गोष्ट जर उघडकीस आली तर माझे लग्न होण्यास अडचणी येतील. तशात आता सकाळ होण्याची वेळ झाली आहे. दोन्ही तीरावर लोक आहेत. ते पाहतील व माझी जन्मभर फजिती करतील. म्हणून तू माझ्या वडिलाजवळ माझी मागणी कर. हे ऐकून पराशर म्हणाला की तू ज्या अडचणी
अडचणी सांगतेस त्या मी दूर करीन व तुझी फजिती होणार नाही याची काळजी घेईल. मग त्याने असा चमत्कार केला की धुक्याने सूर्य झाकून सगळीकडे अंधार केला. तिच्या अंगाला जी दुर्गंधी येत होती ती नष्ट करून तिच्या अंगाचा सुगंध दूरवर जाईल असे केले व तुझ्या कौमार्याचा भंग होणार नाही व एक महाप्रतापी राजा तुझ्याशी विवाह करील असे तिला सांगितले. तेव्हा तो केवळ एक ईश्वर आहे असे मानून ती त्यास अनुकूल झाली. तिच्याशी रममान होऊन मनोरथ पूर्ण झाल्यावर तुला मुलगा होईल असे सांगून पराशर ऋषी निघून गेला. नंतर 9 महिने भरल्यावर मत्स्यगंधा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. तोच व्यास होय. तो स्वतःच शास्त्रे पुराणे यांच्यात निपुण व विद्वान झाला. त्याने आईला नमस्कार करून तपश्चर्येस जाण्यासाठी तिची आज्ञा मागितली. तेव्हा सत्यवती म्हणाली की बाळ, तुला अजून मी पुरते पाहिलेही नाही. तू एकदा गेलास तर मला कसा भेटशील? हे ऐकून तो म्हणाला की तुला ज्या ज्या वेळी मला भेटावेसे वाटेल तेव्हा मी प्रकट होईल, तुला भेट देईन असे सांगून योगबलाने तो तेथेच गुप्त झाला. पुढे जन्मेजयाने वंशपायनास विचारले की आमच्या वंशजास भारत म्हणण्याचे कारण कोणते? तेव्हा वंशपायनाने राजास कथा सांगितली. ती अशी होती. कुरुवंशामध्ये दुष्यंत नावाचा सार्वभौम राजा होता. तो सद्गुणी, स्वरूपवान व महापराक्रमी असा होता. एकदा तो दुष्यंत राजा अपार सैन्य घेऊन शिकारीस गेला असता परत येताना कण्व मुनीचा आश्रम त्यास दिसला. मग तसाच तो त्या आश्रमात शिरला, पण तेथे त्याला कोणी दिसले नाही. म्हणून राजाने हाक मारली, त्यास कोणी दिसले नाही. परंतु कण्व मुनीची कन्या शकुंतला बाहेर येऊन तिने मोठ्या सत्काराने त्यास बसण्यासाठी आसन दिले व त्यांची पूजा केली. तिला पाहून राजास अतिशय आनंद झाला. शकुंतलेने राजास नाव काय म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला, मैथुनी राजाचा मी पुत्र आहे. मला दुष्यंत राजा असे म्हणतात. मी कण्व ऋषीची भेट घेण्यासाठी आलो होतो. ते ऐकून शकुंतला म्हणाली की हे नृपनाथ, माझा पिता फळे आणण्यासाठी अरण्यात गेला आहे. थोडा वेळ आपण बसावे, तो लगेच येईल. त्यावेळी एकांत पाहून राजाचे मन कामाने विचलित झाले. राजा तिला म्हणाला की कण्व मुनी ब्रह्मचारी असता त्यास तू कन्या झालीस, हे कसे घडले? त्यावर शकुंतला म्हणाली की एका ऋषीजवळ पूर्वी माझ्या जन्माची गोष्ट सांगितली आहे, ती मी ऐकली आहे, ती तुम्हास सांगते. पूर्वी गांधी राजाचा पुत्र विश्वामित्र याने थोर तपश्चर्या केली. त्यामुळे इंद्रास धास्ती वाटू लागली व त्याने विश्वामित्राच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी मेनकेला पाठविले. मग ती मेनका कौशिकारण्यात विश्वामित्राजवळ गेली. तेथे विश्वामित्र ऋषीस नमस्कार करून तिने नृत्य गायन करावयास सुरुवात केली. त्यामुळे तिला फार श्रम झाले व ती आपली वस्त्रे तळ्याच्या काठी ठेवून नग्न होऊन स्नान करावयास गेली. इतक्यात वाऱ्याने वस्त्रे उडून गेली. ती वस्त्रे धरावयास ती विवस्त्र वर येत असता विश्वामित्राने तिला पाहिले. तिचे रूप पाहून विश्वामित्राला मोह जडला. त्याने धावत जाऊन तिला आलिंगन दिले. मग ती दोघे विषयविलासाचा उपभोग घेऊ लागली. नंतर ती गरोदर राहिली. शेवटी विश्वामित्र शुद्धवर येऊन पुन्हा तपश्चर्येस गेला व मेनका क्रूरपणे आपल्या उदरातील माझा गर्भ हिमालयावर टाकून स्वर्गाला गेली. पुढे शकुंत पक्ष्यांनी माझ्यावर सावली धरली. ते पक्षी माझ्या तोंडात मद्य घालत व इतर कोणी माझ्याजवळ येऊ लागल्यास आपल्या पंखांनी त्यांच्यावर झडप घालून ते माझे रक्षण करीत होते. अशा रीतीने शकुंत पक्षी माझे संरक्षण करीत असता अचानक कण्व ऋषी तेथे आले. त्यांनी मला कडेवर घेऊन घरी आणून माझे पालन पोषण केले. शकुंत पक्ष्यांनी माझे रक्षण केल्यामुळे कण्व ऋषी मला शकुंतला म्हणू लागले. त्यांनी अजूनपर्यंत माझा सांभाळ केला, म्हणून मी त्यांची कन्या व तो माझा पिता आहे. शकुंतलेचा हा इतिहास ऐकून राजाने तिच्याशी लग्न करण्याचे ठरविले. तो तिला म्हणाला की तू अतिशय सुंदर असून या अरण्यात तू राहणे ही गोष्ट अयोग्य आहे. जर तू मला वरशील तर मी तुला पट्टराणी करील. शकुंतला ही राजावर अनुरक्त झाली, परंतु पित्याच्या परवानगीशिवाय ती लग्नास तयार होईना. त्यावर राजा म्हणाला की तू उपवर असून कण्व ऋषी आपल्या विवाहास प्रतिबंध करणार नाहीत, तेव्हा अशी संधी पुन्हा यावयाची नाही असे तिच्या मनात आले व आपल्या मुलास राज्यावर बसविण्याचे वचन तिने त्यांच्याकडून घेतले व ती त्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली. मग दुष्यंत व शकुंतला यांचा गांधर्व विवाह झाला व राजाने आपले मनोरथ पूर्ण केले. त्याचवेळी तिला गर्भ राहिला. काही दिवसांनी तुला राज्यात न्यावयास छत्रचामरे असलेली पालखी पाठवतो असे सांगून दुष्यंत राजा आपल्या नगरीकडे गेला.